हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आज आहे माझ्या प्रिन्सेसचा बर्थडे, म्हणजेच इशूचा बर्थडे. आणि मग इशूचा बर्थडे स्पेशल म्हणून मी सकाळीच नाश्त्यामध्ये तांदळाची खीर आणि मक्याचा चिवडा बनवला आहे. मग मी माझ्या प्रिन्सेसचं सकाळीच औक्षण करून घेतलं आणि ती छानशी तिला खीरही चारायची होती. तिला औक्षण करायला खूप आवडतं आणि ती छान टीका लावू देत आहे, छान ओवाळ म्हणत आहे मम्मा मला. आणि तिने काल घेतलेला नवीन ड्रेस तर आज सकाळीच घालून घेतलेला आहे. ठीक आहे म्हटलं, आज तिचीच मर्जी चालेल सगळं दिवसभर. तिला जास्त रडवायचं वगैरे नाही, ती नाही रडली पाहिजे, ती खुश राहील असा प्रयत्न करायचा सर्वांनीच. असंच असतं ना प्रत्येकाच्या घरी. मग आमच्या घरी आहे तसंच आहे. मग छान प्रिन्सेसचं औक्षण झालं. इशूने तांदळाची खीर खाल्ली. तिला खीर खूप आवडली. मम्मा चार असं ती खूप एक्सायटेड आहे खीर खाण्यासाठी. मग खीर खाल्ली आणि त्याच्यानंतर आणि इशूचा ड्रेसही मी तुम्हाला दाखवते. इशूचा ड्रेस खूपच सुंदर दिसत आहे. इशू खूपच सुंदर दिसत आहे. तिला तर ड्रेस खूपच आवडला आहे. मग आवरून घेतलं बाकीची कामं वगैरे सर्व. थोडा वेळ दुपारी आराम केला आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो केक वगैरे घेण्यासाठी, बाकीचं डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी. मग तिथे स्वीट वगैरे पण घ्यायचं होतं. स्वीटमध्ये बर्फी वगैरे घेतली आम्ही आणि त्याच्यानंतर सर्व लोक म्हणजे नाश्ता देणार होतो आम्ही सर्वांसाठी. मग ते समोस्याची ऑर्डरही दिली आणि तिथे केक पाहिले आम्ही, पण आम्हाला तिथे केक नाही पसंत पडले. मग आम्ही दुसऱ्या एका स्वीटमधून केक घेतला आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर डेकोरेशनला सुरुवात केली आणि असं छोटंसं डेकोरेशन करून घेतलं आणि सर्वांनी तयारी करून घेतली आणि इशूही छान तयार झालेली आहे. आणि त्याच्यानंतर सर्व शेजारच्या बायका वगैरे बोलवल्या होत्या, त्याही आल्या. आणि मग छान इशूला येण्यासाठी असे फुलं अंतरले होते खाली, पण त्याच्यावरून तिला यायचंच नव्हतं. मग काय खूप तेवढी मेहनत वाया गेली. आणि ती सर्व लोक पाहून वगैरे, प्रत्येकाचीच मुलं रडतात, लहान मुलं. पण आता इशू नाही रडणार ह्यावेळेस असं मला वाटलं होतं, पण ती ह्यावेळेसही रडतच होती बड्डेच्या वेळेस. मग नाही, त्याच्यावरून तर ती चालत आलीच नाही. मग त्याच्यानंतर आम्ही छान बड्डे सेलिब्रेशन करायची सुरुवात केली. सर्वजण आले आणि आम्ही नाश्त्याच्या प्लेट्स वगैरे तर आधीच बनवून ठेवल्या होत्या, का तर घरी बाकीचं अजून कोणी नाही आहे तयारी करण्यासाठी, आम्हीच आहोत दोघे तिघे. मग छान इशूला बसवलं खुर्चीवर आणि तिला एकटीला बसायचंच नव्हतं. मग म्हटलं, सर्व बायका म्हणू लागल्या की तिची मम्माच बसेल तिला घेऊन. मग मी बसले तिला घेऊन. सर्वांनी तिचं छान औक्षण केलं आणि मस्त इशूला मग छान वाटत होतं टीका वगैरे लावायला आणि छान औक्षण करून घ्यायला. मग सर्वांनी छान सर्व बायकाही इशूला खूप प्रेम करतात. इकडे सरस मोहल्ल्यामधले लोक इशूसाठी खूपच प्रेम करतात इशूवर. आणि मग छान औक्षण वगैरे झालं आणि मग तिचं आणि बड्डे कुणाचाही असो, आमच्या घरामध्ये केक कट देवच करतो. आणि आज तर त्याच्या लाडक्या बहिणीचा वाढदिवस आहे. मग तो केक कट करायला तिच्यासोबत राहणारच. म्हणजे हे अगोदरपासूनच ठरलं होतं की देव अगोदरच म्हणत होता की मी इशूसोबत केक कट करणार. मग मी, इशू आणि देव आम्ही तिघांनी सर्व केक कट केला. छान हॅपी बर्थडे म्हटले सर्वजण. आणि इशूला देवने पहिल्यांदा केक भरवला आणि मग मी देवला भरवला. सर्व छान झालं. आणि त्याच्यानंतर इशूचे सर्वात आवडते चॉकलेट बाबा आहेत, म्हणजे शेजारचे काका आहेत, त्यांना ती चॉकलेट बाबा म्हणते. आणि त्यांनी तिच्यासाठी चॉकलेट्स आणले होते. हे तिने आणलेले चॉकलेट्स ती पाहत आहे आणि ती आता ती चॉकलेट्स आधी फोड आणि मला खायला दे असं म्हणत आहे. आणि मग बाकीचे 2-3 गिफ्ट आलेले आहेत. अजून 2-3 डॉल आलेले आहेत. मुलींना प्रिन्सेसचा बर्थडे आहे तर प्रिन्सेससारखेच गिफ्ट येतात ना. मग छान 2-3 डॉल आलेले आहेत. आणि छान असा आमचा बर्थडे सेलिब्रेशन अतिशय छान झालेला आहे आणि आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलं. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच छान छान व्लॉग बघण्यासाठी तयार राहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.